भाजपच्या संकल्प पत्रात दुसऱ्याच क्रमांकावर कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांमध्ये मात्र कर्जमाफीवरून संभ्रम पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं म्हटलंच नाही असा दावा भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावेंनी केलाय। तर आर्थिक भार आल्यानं कर्जमाफीसाठी थोडा उशीर होतोय। सर्वच घटकातील लोकांना न्याय द्यायचा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला राज्याच्या एकूण सगळं राज्य चालवत असताना ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींच्या सगळ्या फायनान्शियल सगळा जो बर्डन आहे ते सगळं पूर्ण करता थोडीशी या कर्जमाफीमध्ये थोडा उशीर होतोय। परंतु निश्चितपणाने एकदा निर्णय शासन ज्या वेळेला घेईल त्यावेळेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा असेल किंवा त्या सगळ्यांना निश्चितपणाने दिलासा देणार। सरकार कर्जमाफीसाठी वेळ काढूपणा करते असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे, शेवटी आपल्या खिशात 10 रुपये असतील तर त्या 10 रुपयाची योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे। सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे, पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतोय। तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ काढूपणा पण म्हणणं बरोबर नाही। त्यामुळे एका बाजूला हा प्रश्न सुटला पाहिजे, कारण सगळेजण आपण शेतकऱ्यांप्रती आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती काम करत असतो। परंतु बच्चू भाऊंचा तब्येतसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे उदय सामंत साहेब विनंती करायला गेले असणार। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, भाजपच्या संकल्प पत्रात कर्जमाफीचं आश्वासन दुसऱ्याच क्रमांकावर आहे, मात्र भाजपच्याच नेत्यांमध्ये यावरून संभ्रम असल्याचं दिसतंय। दोन नेत्यांची दोन विधानं, तेही विरोधात्मक। नाही, हा संभ्रम नाही आहे, हा संधी साधूपणा आहे आणि लोकांची दिशाभूल करणं आहे। आपल्याला आठवत असेल तर यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने म्हटलं होतं की ज्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करणं शक्य आहे तेवढीच तुम्ही आश्वासनं द्या, उगीच लोकांचे फसवणूक का करता। तर भाजपचं संकल्प पत्र की ज्याच्यामध्ये 25 ठळक आश्वासन आहेत ज्याची आम्ही पूर्तता करू। क्रमांक 2 वरती फक्त कर्जमाफीच नाही तर आणखी 2 इतर आश्वासनं पण आहेत। कर्जमाफी तर अगदी बोल्ड अक्षरामध्ये पहिल्याच क्रमांकावर आहे आणि त्याच्यातच पुढे म्हटलंय की शेतकरी सन्मान योजनेत 12,000 वरून 15,000 रुपये शेतकऱ्यांना आम्ही देऊ आणि भावांतर योजनेमध्ये शेतकऱ्यांना किमान 20% अधिकचा भाव मिळेल असं आम्ही बघू। यापैकी कुठल्याही गोष्टीची पूर्तता होताना दिसत नाही। मी संधी साधूपणा का म्हणालो तर थोडंच असं आहे की अतुल सावेंना हे माहिती नाहीये, कारण त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये याच मुद्द्यावरती प्रचार केलेला आहे। त्यांचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या संकल्प पत्रामध्ये पुढे असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी हा असा एकमेव राजकीय पक्ष आहे की जो राजकीय पक्ष फक्त संकल्पच देत नाही तर त्याची पूर्तता करतो। आता समजा आपल्याकडे लाडक्या बहीण योजनेमुळे, कारण दुसरे महायुतीतले घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदे सरकारमधले मंत्री प्रकाश आंबेडकर थोडासा वेगळा सूर लावतात। ते म्हणाले नाही की कर्जमाफी मिळणार नाही, पण समजा लाडक्या बहीण योजनेमुळे कर्जमाफीला उशीर होतो आहे तर तसं म्हणायला हवं लोकांना। त्याच्याऐवजी अर्थमंत्री अजित पवार हेही लोकांची दिशाभूल करतायत, त्याबरोबर भाजपचे मंत्री हेही दिशाभूल करतायत। म्हणजे केव्हा कर्जमाफी होईल हे कधीच सांगायचं नाही आणि आपणच दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाला नाही आम्ही असंच म्हटलेलंच नव्हतं असं म्हणायचं। पण सुदैवाने हे जे संकल्प पत्र आहे ते भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरती अधिकृतपणे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेमध्ये अपलोड करण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, विशेषतः श्री देवेंद्र फडणवीस यांची जी भाषणं आहेत ती तर पब्लिक डोमेनमध्ये आहेत। असं असूनही हे असं का म्हटलं जात आहे तर या साध्या प्रश्नाचं पण थोडंसं कठीण राजकीय गणित असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे महाविकास आघाडीला यश मिळालं आणि भाजप आणि महायुतीची दानादान उडाली, त्याच्यानंतर समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याचं समाधान होईल अशा पद्धतीची आश्वासनं दिली गेली। आपल्याकडे आर्थिक ताकद आहे की नाही जे आता प्रकाश आंबेडकर म्हणतायत, तेव्हा तो आर्थिक सुज्ञपणा नव्हताच आणि त्यातनंच तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची घोषणा झाली। कारण महाविकास आघाडीने महायुतीने केलेल्या काही उत्तराला, काही योजनांना प्रतिउत्तर म्हणून काही योजनांची घोषणा केली होती। तर हा मतदार आपल्यापासून दुरावू नये म्हणून मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जी क्रमांक 2 वरती आहे। असं असूनही हे यासाठी सांगितलं जात आहे की आता मतदान झालेलं आहे, सरकार सत्तेवरती आलेलं आहे, पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे ज्याच्यामध्ये हा मुद्दा फार महत्वाचा असणार नाही आणि ह्याच गोष्टीची जाणीव ठेवून अतुल सावे हे चक्क थेटपणे, ज्याला आपण खोटं बोलणं आपण म्हणतो तसं खोटं बोलले की जे स्वतःच्याच पक्षाच्या संकल्प पत्रामध्ये आहे
ते मात्र आपल्याला माहिती नाही आणि पक्षाने असं म्हटलंच नाही असं ते म्हणाले. निश्चितच राहुल, त्यामुळे भाजप नेत्याच्या या विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.